मुंबईतील गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीकरता खुली करण्यात आली आहे। मात्र या पुलाच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली होती। त्यानंतर सरकारने पुलाची एक मार्गिका खुली करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। पण या विकास कामांवरून श्रेयवादाची लढाई रंगली। मुंबईतल्या गोखले पुलावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गोखले पूल महत्त्वाचा आहे। गेल्या 1.5 वर्षापासून गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे। दरम्यानच्या काळात नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। या पुलाचं काम पूर्ण झालं असून उद्घाटनाच्या अभावी तो वाहतुकीसाठी खुला केला जात नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता। यानंतर सरकारने या पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा निर्णय घेतलाय। गोखले पुलाबद्दल आम्ही सतत हा विषय घेत आलेलो आहे। मला वाटतं लटकेताई देखील आपण सतत विषय घेत आलेले आहात। अनेकदा आपल्या समोर देखील हा विषय मांडलेला आहे। एक आठवडा हा गोखले पूल तयार होता आणि तयार झाल्यानंतर देखील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना किंवा तिकडच्या काही ठराविक लोकल व्हीआयपींना वेळ नसल्यामुळे हे असंच्या असं पेंडिंग होतं। आदित्य ठाकरे यांनी गोखले पुलाच्या उद्घाटनावरून शिंदे सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं। तसंच लवकरच होऊ घातलेल्या मुंबईतल्या कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून सुद्धा राज्य सरकारवर टीका केली की कोस्टल रोड याचं श्रेय घेण्यासाठी जो संपूर्ण झालेला नाहीये कोस्टल रोड ह्याचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न होत आहे। कदाचित पुढच्या आठवड्यात वगैरे मोठे बॅनर पोस्टर होर्डिंग लावले जातील, सगळ्या पेपरमध्ये ॲड लावले जातील। पण एक सत्य आहे, कोस्टल रोड असो किंवा MTHL असो, हे दोघांचं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं आणि कोस्टल रोड तर पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका व्यक्तीचं स्वप्न आणि स्वप्नपूर्ती ही ठाकरे गॅरंटी होती आणि आहे। आदित्य ठाकरे यांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार उत्तर दिलं। आदित्य ठाकरे यांच्याकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय। आम्ही केलेल्या कामावर श्रेय लाटण्यासाठी काही राजकीय बगळे उद्घाटनाआधी एखादं वाक्य आणि टिवटिव करतात। मी पेंग्विन म्हटलेलं नाही आणि म्हणून या राजकीय बगळ्यांना त्यांचे आवाज काढण्यासाठी उद्घाटन करून आम्ही जनतेला सेवा देतोय म्हटल्यावर त्यांचे आवाज ते काढत असतात। पण अशा राजकीय बगळ्यांना बगलगच्च्यांना बाजूला सरण्याची मुंबईकरांची भूमिका स्पष्ट आहे। गोखले पूल आणि कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून राजकीय वाद पेटलाय। कोस्टल रोड हा उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर निवडणुकांच्या तोंडावर अनेकदा सार्वजनिक प्रकल्पांचं उद्घाटन किंवा भूमिपूजन केलं जातं हा आजपर्यंतचा अनुभव। आगामी काळात अशा प्रकारे उद्घाटनाचा धडाका पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र या विकास कामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुद्धा सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात आलं होतं। त्यावरून सुद्धा अशा प्रकारे श्रेयवादाची लढाई रंगली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।